कितना है, जोर कितना बाजू एक कातिल में। हमारे हिंदुस्तान इस प्रकार से है, अगर नीचे देखा जाए तो समुद्र है, ऊपर देखा जाए तो दुश्मन है, चाहे वो पाकिस्तान हो, चाइना हो या कुछ भी हो। लेकिन किसी भी कंडीशन में, चाहे वो लड़ाई हो या शांति काल में हो, एक झंडा तिरंगा और एक धर्म के साथ रहते हुए हमें लड़ना बहुत जरूरी है, क्योंकि हमें कहीं जाने की जरूरत नहीं, अखंडित होकर एक जगह पर होते हुए रहना। मैं सैनिक टाकड़ी गांव का हूं, मैं कैप्टन प्रकाश खोत सेवानिवृत्त, और मैं जिस घर का हूं, मेरे पिताजी भी एज अ प्यारा रेजिमेंट 5 प्यारा में थे। 28 साल उन्होंने सर्विस की, उनके मेडल लेके आया हूं मैं, क्योंकि वो अभी नहीं है, लेकिन उन्होंने 1965 की और 71 की लड़ाई में बढ़ चढ़ के हिस्सा लिया था। 3 गोलियों से बॉडी को छल्ली किया था और स्प्लेंडर के भी घाव लगे थे। अभी नहीं है, मेरी माँ है, उसकी 81 ईयर्स चल रही है, और उन्होंने बोला कि मैं नहीं आ सकती, लेकिन आप जाओ, और उनके बदौलत आज हम यहाँ पर शांति के साथ जीवन बिता रहे। सर्वप्रथम मैं सर के बारे में बताता हूं। इनको सिर्फ मैसेज दिया कि ऐसे ऐसे प्रोग्राम है, तो तुरंत सबसे पहले तैयार हो गए, हाय वैसे कंडीशन में, क्योंकि एक हमारे रामा कोरी सर थे, जिन्होंने 62 की लड़ाई में चाइना के अंदर कैप्चर थे, और किसी कारण सुबह उनको उल्टी आनी शुरू होगी, वो नहीं आ पाए। इनको मैसेज दिया, तुरंत उन्होंने, अभी बोलो सेविंग भी नहीं की, हाई कंडीशन में वो तैयार हो गए। तो इनका नाम है शिवाजी पाटिल सर। बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप में ये थे, और वहां पे ढाका के समय पर उन्होंने लड़ाई लड़ी है। नेक्स्ट सर है, ये हमारे, इनके बारे में जितना कहो उतना कम है। ये 2nd प्यारा रेजिमेंट में थे। प्यारा रेजिमेंट वो होती है जो कि प्लेन में बैठ के प्यारा ग्लेडिंग करना, जंप मारना, और जमीन की भी लड़ाई और आसमान की भी लड़ाई, दोनों लड़ाई लड़ते थे कृष्णनाथ पाटिल सर। इन्होंने 65, 71 की लड़ाई में शरीक थे, लड़ाई खुद लड़ी है आगे से, और उन्हें कैजुअलिटी भी हो गए। थर्ड वन है, थोडं फक्त 2 मिनिटं उभा राहा। काकासाहेब पाटील सर ये 2nd मराठा रेजिमेंट मध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे, आणि याबरोबरच 65 आणि 71च्या दोन्ही लढाईमध्ये आहेत। आता सध्या त्यांचं वय आहे 85, विचार करा, 85 इयर्स ओल्ड, आणि दोन्ही लढाईमध्ये त्यांनी स्वतः तिथे समोर होते, आणि इन्फंट्री बटालियन कि मतलब की एक 1 इंच की लढाई त्या लढाई समोर होते पूर्ण। नेक्स्ट वन आहे विलास पाटील साहेब, आणि हे विलास पाटील 5 मराठा रेजिमेंटचे, त्याला रॉयल बटालियन म्हणतात, त्या बटालियनमध्ये होते। आता बघा बॉडी सडपात आहे, अजून सुद्धा घरची कामं सर्व करतात, आणि त्यावेळेला स्वतः हातात रायफल घेऊन ते क्राउलिंग करत पुढच्या बंकरला कॅप्चर करणं, आणि ब्रिज, तसा ब्रिज कसा उडवला तर ब्रिज कॅप्चर करण्यासाठी ते स्वतः तिथं कार्यरत होते। आणि हे 4 यंगस्टर्स सैनिक टाकळी गावचे आहेत, आणि याच्या पुढचं मी सूत्रधार घेण्यासाठी माने साहेबांच्या हातात माईक देतो। धन्यवाद सर। सर्वप्रथम मी फॉर्च्यून परिवारचा सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं कोल्हापूर जिल्हा सर्व सैनिक परिवारांच्या मार्फत मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, कारण असे कार्यक्रम क्वचितच सैनिकांच्या प्रती संवेदनशील कार्यक्रम घेणं सर्वांना जमत नाही, त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। मी संजय माने माजी सैनिक आहे। 2008 ला रिटायरमेंट झाल्यापासून मी सैनिक परिवाराच्या पूर्ण सेवेसाठी तत्परतेने हजर राहतो, आणि जे जे कार्य आम्हाला मिळतात ते आमचे रमेश निर्मळे साहेब आहेत, या ठिकाणी जे उपस्थित सर्व माजी सैनिक आहेत, या सर्व टीमनं मलाही केलेली मदत, त्या मदतीच्या नात्यानं आम्ही सर्व कामं करत जातो। या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे सर्वांना माहिती आहे? युद्ध मैदान मधला परमवीर चक्र। आज ज्या बटालियनला 1987 मध्ये श्रीलंके या ठिकाणी शांतिदूत साठी गेलेली बटालियन, आणि त्या ठिकाणी 8 महार रेजिमेंटचे मेजर रामस्वामी परमेश्वरम यांनी त्या ठिकाणी केलेलं युद्ध संहार,
त्या माध्यमातून त्यांची त्या ठिकाणी झालेलं युद्धामध्ये शहीद आणि त्या युनिटला मिळालेलं परमवीर चक्र, या परमवीर चक्र युनिटचे या ठिकाणी सुभेदार मुकुंद गवे त्या युद्धातील अगदी अतोनात तंतोतंत युद्ध त्यांनी डोळ्याने बघितलेले आहे. 2 मिनिट ते तुमच्याशी बोलतील, मी दुसऱ्यांचा परिचय करून देईन. मुकुंद गवे साहेब. धन्यवाद संजय साहेब. फॉर्च्यूनचं फॅमिलीचं पण धन्यवाद. जसं माने सरांनी सांगितलं की परमवीर चक्र मिळणं हे सगळ्यात मोठं भारताचं आम्हाला भारत सगळ्यात मोठं पदक हे मानलं जातं. त्या लढाईमध्ये मी स्वतः सामील होतो आणि तंतोतंती दुश्मनशी आमोर समोर, जसं तुम्ही माझ्या समोर आहात, लांब आहे बिलकुल समोर, आमोर समोरची आम्ही लढाई करून त्या दुश्मनला हरवून मारून, आमची पण काही जखमी झाले त्यांना पण मारून करून फार 3-3 दिवस आम्ही आमोर समोर होतो. अशा पद्धतीची लढाई करून आम्ही 87ला ते युद्ध जिंकलं आणि आमच्या त्याकरता आमच्या बटालियनला परमवीर चक्र मिळालं. दुसरी गोष्ट आहे 1971च्या लढाईमध्ये मी सामील होतो. ती लढाई जसं तुम्ही आता पाहिला पिक्चरमध्ये, अशी तंतोतंत आमच्या परिवारशी, आमच्या सैनिकाच्या जीवनाशी संघटित अगदी बरोबर हा चित्र आहे. जसं आमची फॅमिली आहे, आमची बायको आहे, आमची मुलं आहेत, जसं आम्ही त्याला सोडून जातो. तुम्ही आता भावनिक आता तुम्ही बघितला हा प्रसंग बिलकुल आमच्या सोबत झालेला आहे. आम्ही भरती होऊन सुट्टीवर येतो ना येतो, जातो येतो, जिथल्या तिथं जेव्हा आम्हाला संदेश मिळतो आम्ही जिथं तिथं टाकून आम्हाला ती ड्युटी जॉईन करायला होते आणि ह्या युद्धाशी आम्हाला सामना करावा लागतो. आणि जसं तुम्ही आता पाहिलं अशाच पद्धतीनं आम्ही हे सगळे लढाई आम्ही केलेलो आहोत. थोडंसं मागं पुढं असेल, त्यांची जी ग्रेनेड बटालियन आहे त्यांनी वेगळी लढाई लढली असेल, पण अशाच प्रकारची लढाई आम्ही दुसऱ्या ठिकाणी करतो. पूर्ण जे आमचा भारताचा जो पूर्ण 3,500 आमचं जे बॉर्डरी आहे, ह्या बॉर्डरवर प्रत्येक जण आपापल्या परीनं आपल्या यानं संरक्षण करत राहतो. अशा पद्धतीनं आम्ही आमच्या देशाची संरक्षण करत असतो, फाईट करत असतो. हे आम्ही भोगलेलं आहे, जाणलेलं आहे. आणि आज असं मला पिक्चर बघता मला असा अनुभव झाला, खरोखर माझं जे पहिलंच माझं जीवन होतं, आज मला रिटायरमेंट होऊन 32 वर्ष झालेलं आहे. माझे वय आता 75 आहे. 32 सर्व्हिस झालेली मला झालेली आहे सर्व्हिस. आज मी तर तुमच्यासमोर आहे, अगदी तंदुरुस्त आहे. पण 32 वर्षापूर्वी आज 71ची लढाई होऊन जवळजवळ नाही म्हणत तर किती वर्ष जरी 45 वर्ष झाले असेल, 50 वर्ष, 55 वर्ष, तर 55 वर्षापूर्वी जे घडलं ते आज आमच्या समोर हे आम्ही बघतो आहे. तंतोतंत असंच आमच्याशी घडलेलं आहे. आमच्या खाजगी जीवनामध्ये असेल, लढाईच्या मध्ये दुश्मनशी सामना होण्याचा असेल, हे सगळं जे आम्ही त्यावेळेला भोगलेलं आहे. आणि मी धन्यवाद करीन ह्या आपल्या सर्वांना आणि ह्याचे मालकांना की आमचं जीवन आमच्या समोर ठेवलं, त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो. थँक्यू. धन्यवाद सर. परमवीर चक्र हे असं युद्धामध्ये मिळालेलं एक शौर्य चक्र आहे. ज्या बटालियनमध्ये हे परमवीर चक्र मिळालं, त्या परमवीर चक्रमुळं आज आम्ही त्या बटालियनचा गौरव तर करतच आहोत. भारताच्या सुवर्ण अक्षरामध्ये त्यांचं युनिटचं तर नाव लिहिलं गेलेलंच आहे, पण त्यांनी केलेल्या कामगिरीमुळं आज आम्ही जे सुख भोगतोय. कारण पूर्वजांनी जी लढाई, जी युद्ध जिंकली आणि जे अशा शौर्यगाथा लिहिल्या, त्याच्यामुळं आम्हाला बाहेरच्या देशामध्ये जायला वारंवार मोका मिळत आहे. आणि बाहेरच्या देशामध्ये गेल्यामुळं आमचा पूर्णपणे परिवार सुखी राहत आहे. त्याबद्दल त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होत्या. यानंतर 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये अगदी तंतोतंत जे युद्ध तुम्हाला बॉर्डर पिक्चर मध्ये दाखवतात, जे आमोर समोरचं युद्ध म्हणतो आपण, गुत्तम गुत्त्याची लढाई, जेणेकरून भारत माता की जय म्हणल्यानंतर मी जगतोय काय मरतोय हे आम्हाला काही माहिती नसतं, पण बोलत असताना अंगावरती शहारे सुद्धा येतात आणि समोरासमोर दुश्मन दिसला की आमच्या अंगामध्ये इतकी शक्ती निर्माण होते की तो दुश्मन आहे कोण आहे काही बघत नाही, पण त्याला कसा खात्मा करायचा फक्त हे एवढंच दिसत असतं. आणि त्यावेळी त्या युद्धामध्ये समाविष्ट असलेले आमचे या ठिकाणी सुभेदार मेजर बापू घाडगे साहेब, त्यावेळी 1971च्या युद्धामध्ये ते युद्ध जिंकलं होतं. त्या युद्धाच्या मार्फत जी पहाडी जिंकलेली ती थांपी पहाडी, त्या आवार्सनं त्या युनिटला
आवर्जून अवॉर्ड्स देण्यात आला. आणि तसे 2002 मध्ये अक्षरधाम गुजरात मध्ये जे कांड झाला होता त्या कांडमध्ये अशोक चक्र या नावानं त्या युनिटला शौर्य मिळालेलं आहे. आणि अशा त्या युनिट मधील बापू गाडगे साहेब आपल्याला आपला 2 मिनिटाचा परिचय करून देतील. नमस्कार सर्वांना. जरा साहेबांनी आमच्याविषयी जास्त सांगितलं असं वाटते. आम्ही भारतातले सैनिक आहे, त्यांना लढावं लागते. मग शिपाई असो दे किंवा जनरल असो, सर्वांना ते लढावं लागते. त्यावेळची परिस्थिती जशी असेल त्या परिस्थितीचा मुकाबला करावा लागेल. तर मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमची पलटण ज्यावेळा पाकिस्तानचे एक कंपनी आमच्या पिकेटला घेऊन आमची माणसं मारून त्या ठिकाणी थांबली. आम्ही पुढं लढायला गेलेलो. आम्हाला कळलं की पाठीमागं या, आमची पाकिस्तानने घेतलेली पहाडी पहिला घ्या, नाहीतर आपण कटाप होऊ. कारण तो एकच रस्ता होता जो पाकिस्तानमध्ये जाण्याचा, पूंछ सेक्टरचा. तो कलाई ब्रिज जर तोडला, एक पूलाचं नाव आहे कलाई, नदीचं नाव आहे कलाई, ती तोडलं तर कटाप होत होतं पूंछ सेक्टर. परत आम्ही फिरलो, परत त्या ठिकाणी आलो. अक्षरशः फायरिंग वरती होत होतं. आम्ही खालून वर जात होतो. आमचे कमांडिंग ऑफिसर त्यावेळेला एन व्ही सिंग साहेब होते, तापा साहेब होते. धीर वाघासारखे वागत होते. आमच्या हातातले LMG काढून घेतली त्याने आपल्या खांद्यावर आणि आम्हाला स्टेनमेंट दिली, चल रे चल मेरे बच्चो मेरे पीछे चल, असं जोरानं सांगत होते आम्हाला. आणि जर माझा कमांडर जर अशा प्रकारे वागतोय तर माझी छाती किती मोठी होईल हे आम्ही त्या लढाईत बघतो. 5 दिवस आम्हाला अन्न पाणी मिळालं नाही. डिसेंबरचा महिना, एका साईडला लेह लडाखची पहाडी, दुसऱ्या साईडला पाकिस्तानचे राजाराणी पिकेट. अशा परिस्थितीत 4-5 दिवस आम्ही त्या लढ्याला, तिसऱ्या दिवशी आम्ही घेतलं. त्या पिकेटचं नाव थानपीर. एक पीर बाबा त्या ठिकाणी समाधी होती, त्याच्यावरून त्या पार्टीचं नाव थानपीर ठेवलं. आणि जनरल KV कृष्ण माणिक शहानी त्यावेळेला आमच्या पलटणला बॅटल ऑफ अॅन्युअल डे मिळाला आणि बॅटल ऑफ थानपीर ही पदवी त्यावेळेला आम्हाला मिळाली. आणि त्या पिकेटवर जाण्याचा सहयोग परमेश्वराच्या कृपेनं असेनं 3 माणसं पुढे जाऊन एक टेप हातरून FPV मार्कांक करावं लागते. ती एका पलटणच्या इंटेलिजन्स सेक्शनवरती जबाबदारी आहे. आणि ते मी, माझ्याबरोबर एक कॅप्टन होता तो वारला, आणि एक नागपूरचे रामकृष्ण पाटला, आम्ही तिघांनी जाऊन त्या पिकेटवर रात्री 4 वाजता FPV मार्क केली आणि पलटणला जाऊन त्या ठिकाणी डिप्लॉय केलं. आणि मग आला रे आला, बहार आला हा नारा देऊन घोप निकाल करत जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे शत्रूचा आम्ही खात्मा केला. 10-12 दिवस राहिल्यानंतर दुसरी पलटण आली. परत आम्ही दुसऱ्या बाजूला गेलो लढायला, कृष्णा घाटी म्हणून आहे. तिथून आम्ही जम्मूला गेलो, परत सांबाला गेलो. अशा प्रकारे आमचा प्रवास लढायचा झाला. आम्ही त्या ठिकाणावर निघल्यापासून 6 महिन्यांना आम्ही आमच्या पूर्व जागेला आलो होतो. देवानं आम्हाला चांगलं केलं. आमच्या देशाचं अभिमान वाटतोय आम्हाला की आम्ही व्यवस्थित प्रकारे राहिलो. थँक्यू, धन्यवाद. त्यांच्याच युनिटची या ठिकाणी आता तुम्हाला सुरुवातीला प्रास्ताविक केली, रमेश निर्भय साहेब पण आहेत. पण एक आहे, आम्ही पुढं जाऊन युद्धाला समोर जातो ते फक्त आणि फक्त आमचा परिवार आणि आपण सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असता. आमचाही परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या परिवार सुद्धा मनोबल वाढवण्याचं काम तुमचं आहे. यानंतर आर्मीमध्ये जे काय राशन पुरवलं जातं, जागोजागी युद्धाच्या मैदानामध्ये आम्निशन पुरवलं जातं. आम्ही समोर तोंड करून युद्धभूमीमध्ये लढत असतो. आताचं युद्ध वेगळं आहे. आता तुम्ही कारगिल युद्ध बघितलं असेल, प्रत्यक्षरित्या तुम्ही बघत होता. पण पूर्वीचं युद्ध घमासन युद्ध असायचं, गुंतमुत्ताचं युद्ध असायचं. आणि त्या ठिकाणी सर्व आमच्याजवळचं आम्निशन संपत येतंय नाही येते तोपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करत होतं ते आर्मीमध्ये ASC बटालियन असायचं, आर्मी सप्लाय कोर्स म्हणून. आणि अशा या आर्मी सप्लाय कोर्समध्ये 62, 65 आणि 71च्या युद्धामध्ये जी कामगिरी केली आणि आज आपल्या समोर जे सुखरूप आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे माननीय दगडू कांबळे साहेब, यांना मी 2 मिनिटं बोलावं असं त्यांना विनंती करत आहे. सर्वांना नमस्कार. जोश बघा. सर्वांना नमस्कार बोललो. हॅलो. तरी मी 1963ला भरती झालो आणि 1979ला मी रिटायर झालो. 46 वर्ष झाली मला रिटायर होऊन.
तरी फौजमध्ये असताना ज्या ठिकाणी आम्ही सर्व्हिस केली, पब्लिकना, फौजीना, रस्त्यावर जाणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा दगाबाजी आम्ही केलेला नाही. तरीसुद्धा राशन, आम्युनिशन, कोळसा, राखेल सगळं आम्ही पोच करत होतो. कारगिलच्या युद्धामध्ये त्या ह्याच्या बाँड्रीला पूल आहे, ती जर पूल तुटलं तर सगळा संबंध पूर्ण बंद होतो. त्याकरता आमची फौज चारी बाजूनं तक्त होती. त्याप्रमाणे आपणही सुद्धा सर्वजण तक्त राहिलं पाहिजे असा आमचा आदेश आहे. थँक्यू सर. जोश बघा, वय 86. आज तुम्ही बघत असाल 86 वयामध्ये माणूस कसा चालतो, कसा फिरतो, कसा काय करतो. आणि आज या ठिकाणी 86, 85, 82, 81 या वयाची या ठिकाणी तुमच्या समोर ह्या मूर्ती उभा आहे, जागृत मूर्ती. असेच आता तुम्हाला दाखवत होते 1971च्या युद्धामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं एअर अटॅक कसं करतात, पण त्या एअर अटॅकमधून एअर सिलिंग करून दुश्मनाच्या छावणीवरती उतरून ज्या पद्धतीने तुम्हाला आता सिंदूरचं ऑपरेशन दाखवलं, पण त्या पद्धतीनं त्यावेळी सुद्धा होत होतं, पण फक्त तुम्हाला दाखवलं जात नव्हतं. अशा पद्धतीनं सेकंड पॅरा रेजिमेंट या युनिटमधील सुद्धा कर्तबगार आपल्या या ठिकाणी 1965च्या युद्धामध्ये कार्य दाखवलेली या ठिकाणी मूर्ती उभी आहे. त्यांना 2 मिनिटं बोलावं असं मी विनंती करतो. धन्यवाद. हॅलो, आपका सगळ्यांचं आम्हाला अभिनंदन आहे. आम्हाला विचारपूस केला आजपर्यंत. मी 1962ला भरती झालो सेकंड पॅरामध्ये आणि 1977ला रिटायर झालो. आम्हाला आदेश मिळाला 71च्या लढाईला दुश्मनचं कट करायचं, जंप करून ते पुढं जात्याला जटमान ढाक्याकडे जात होते. त्यात आम्ही म्हणजे कट केलं त्यासनी आणि एक ब्रिजवर त्यासनी अटॅक करून हे केलं. ब्रिजवर त्यांना कॅप्चर केले. रातभर आम्ही त्यासने हे गटाकडे ढाकाकडे जाऊन दिले नाही. त्याचे कॅज्युअलिटी केले, आमचेही कॅज्युअलिटी झाले. आमचे 10 जवान कॅज्युअलिटी झाले त्यावेळा आणि मी त्या युद्धात होतो. कृष्णासाहेब थँक्यू. पुन्हा एकदा फॉर्च्यून परिवार आमच्या या सैनिकांचा अतोनात सन्मान करतोय. अशाच पद्धतीनं आपलं प्रेम आमच्या सर्व सैनिक परिवारावरती राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सत्काराचा कार्यक्रम सुरू करावा असं मी विनंती करतो. सर्वप्रथम मी कृष्णान पाटील साहेबांचा सत्कार आदरणीय गावबा पोलीस स्टेशनचे PI महेश चव्हाण सर यांनी करावा असं मी विनंती करतो.